हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बरं का. का म्हणजे आपल्याला आरोग्य संपन्न कसं राहायचं आणि आनंदी कसं राहायचं ह्याचं सिक्रेट सांगणार आहे. तुम्हाला डायबिटीस होणार नाही, BP होणार नाही, काही होणार नाही. तुम्ही अगदी आरोग्यसंपन्न आणि अतिशय सुखी आनंदी व्यक्ती बनणार आहात. ह्याच्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स मात्र फॉलो करायच्या. ह्या टिप्स म्हणजे काय? हे एक टाईपचं लाईफस्टाईल आहे. आपल्या हातात आहे सर्व काही खर्च नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचवायचं काम आहे तुमचं. जे लोक तुमच्या संपर्कात आहेत ते सगळ्यांना हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांचं पण आरोग्य चांगलं राहील आणि ते पण आनंदी राहतील. अच्छा, ते आपण व्हिडिओला चालू करूया. पहिली गोष्ट म्हणजे फॉरगिव्ह एव्हरीवन. सगळ्यांना माफ करा. कोणाबद्दलही काही कटुता मनात ठेवून घेऊ नका. तुमच्या हातनं काही चूक झाली असली तर तुम्हालाही माफ करा आणि कोणी तुम्हाला काही केलं असलं ते त्यांना पण माफ करा. आणि मुख्य म्हणजे कोणाबद्दलही हेट्रेट म्हणजे द्वेषभावना ठेवून घेऊ नका. तुम्ही काय करा, एकदा तुमच्या खोलीत जावा, मेडिटेशन पोजमध्ये बसा. ज्या कोणावर तुमचा द्वेष आहे, राग आहे, त्यांची नावं लिहून काढा आणि सांगा, मी तुम्हाला सगळ्यांना माफ केलं, तुमच्या सगळ्यांवर मी प्रेम करतोय. त्यामुळे जसं आपण आपले आई वडील, मित्र, आपली मुलं, आपलं पार्टनर ह्यांच्यावर प्रेम करतो, त्याच भावनेनं जगातले प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही प्रेम करा. कोणाबद्दलही काही मनात कटुता ठेवून घेऊ नका. तुम्हाला त्या लोकांचं पटत नाही ना, त्यांच्यापासून लांब राहावा, त्यांना फार जवळीक देऊ नका. पण कोणाबद्दलही जरा सुद्धा मनात कटुता ठेवायची नाही. आपण आपल्या मुलांवर कसं प्रेम करतो, आईबाबांवर कसं प्रेम करतो, आपल्या पार्टनरवर कसं प्रेम करतो, तसं प्रत्येक माणसाशी आपण बोलायचं. आणि का नाही, तुम्हाला काही होत असलं, सपोज मला डोकं दुखते, काय म्हणायचं? नाही, मला डोकं दुखत नाही, आय एम ऑल राईट, किती मी छान आहे, असं म्हणत जावा. आणि त्याच्याशिवाय बी ए गिव्हर नॉट ए टेकर. कोणालाही काही देण्यात आपण आनंद मानूया. कोणी हे ना आपल्याला तर द्यावं, हे दिला नाही, असं कधी भावना मनात ठेवून घेऊ नका. आणि ऑटो सजेशन्स मनाला कायम सांगा, आय एम ए हेल्दी पर्सन, मला काही होत नाही, आय एम व्हेरी हेल्दी, असं ऑटो सजेशन्स ठेवा. आणि हसत राहावा. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इन अवर लाईफ. त्यामुळे स्वतः पण हसा, बाकीच्यांना पण हसायला लावा. आणि हे हसण्यामुळे आपले कुठलेही आजार सुद्धा आपण हील करतो. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येकाला समान वागणूक द्या. समान वागणूक म्हणजे काय? आपण काय करतो, आपला शिपाई आला की जरा तिकडे करतो, त्याची बॉस समोर आला की गुड मॉर्निंग सर, असं वागवू नका. माणूस म्हणून प्रत्येक माणसाला छानपैकी वागवा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे कधी खोटं बोलू नका.
खोटं बोललं की काय होते, स्ट्रेस होते. मी आता काय म्हटलं की मला लक्षात ठेवायला पाहिजे मी आज काय म्हटलं होतं म्हणून. त्यामुळे आपण खोटं बोललं नाही, आहे तर आहे तसं सांगितलं की आपल्याला कधीच काही स्ट्रेस येत नाही, काही लक्षात ठेवावं लागत नाही. मी काय बोललो, काय सांगितलं हे काही आपल्याला म्हणावं लागत नाही. आणि आपण बिझी राहायचं, वर्क व्हेरी हार्ड. कामात बिझी राहायचं, रिकामं नाही बसायचं. हे महत्त्वाचे आपले वागण्यातले पॉईंट्स झाले. बघा काय करायचं, फॉरगिव्ह एव्हरीवन, माफ करायचं लोकालाही आपल्यालाही, सगळ्यांवर प्रेम करायचं, कोणावरही द्वेष करायचा नाही. तुमचे मनात कोणाबद्दलही कटुता असली तरी ती आजचे आज सोडून द्या. तुम्हाला जी लोक आवडत नसली की संपर्क कमी करा, हरकत नाही आहे. पण मनात कधी कोणाबद्दलही कुठलीच भावना आणू नका. हसत राहावा, आनंदी राहावा आणि त्याच्याशिवाय तुम्ही काहीतरी शिकत राहावा, कायम बिझी राहावा, सत्य बोलत राहावा, कधीच खोटं बोलू नका. हे झालं वागण्यातलं. ह्याच्याशिवाय आपलं जेवण खाण कसं असायला पाहिजे, मी सांगते दरवेळी तसं ताजं अन्न, अगदी ताजं फ्रेश अन्न खायचं आणि जंक फूड नाही खायचं. आणि आपलं स्लीप सायकल व्यवस्थित ठेवायचं. व्यवस्थित ठेवायचं म्हणजे व्यवस्थित वेळेला झोपायचं, वेळेला उठायचं, रोजचं आपलं काम मेडिटेशन असेल, देवाची प्रार्थना असेल, हे सगळं करत जायचं. एकदा तुम्ही एवढं करू तरी बघा, मिरॅकल हॅपन्स. खरंच मिरॅकल होते. हे माझ्या अनुभवावरनं सांगते मी. तुम्ही मग कधी आजारी पडणार नाही. तुम्हाला काही व्हायला लागलं तरी, मी म्हटल्यासारखं पाय दुखायला लागले का तो वाटलं, म्हटलं नाही माझ्या पायाला काय होत नाही, आय एम ऑल राईट, आय एम ऑल राईट. कधी मला काही असलं काही होत नाही. आणि मोरओव्हर आय एम थँकफुल टू माय लेग्स म्हणायचं. पाय मला चालायला देतात, किती मला माझं काम करतात पाय, त्यामुळे नाही माझे पाय कधीच दुखणार नाही. हे ऑटो सजेशन द्यायचं. अहो सर्व काही आपल्या बॉडीचं आपले मनात आहे. आपलं मन आहे का नाही, हे ड्रायव्हर आहे. आपली बॉडी गाडी असली तर मन ड्रायव्हर आहे. त्यामुळे त्या गाडीच्या किल्ल्या ताबा सगळं ड्रायव्हरकडे असते. त्यामुळे हे ड्रायव्हरला आपण व्यवस्थित हे करायचं अतिशय आवश्यक आहे. हे असं अवघड नाही आहे बघायला गेलं की. तुम्हाला 4 दिवस जड जाईल, मला माहीत आहे 4 दिवस जड जाईल, पण करून तरी बघा. आपण कारणाशिवाय काल गेलो होतो, तो ओळख सुद्धा त्यानं दाखवला. कारणाशिवाय कोणावरही असं द्वेष ठेवतो, असं करू नका. असेल त्याला काही काम, त्याचं लक्ष नव्हतं असेल म्हणून लक्ष दिलं नाही म्हणून सोडून द्या. कुठली गोष्ट मनाला बिलकुल त्रास करून घ्यायचा नाही. कोणावरही द्वेष करायचा नाही. आत्तापर्यंत तुम्हाला कोणावरही तशी भावना असली तरी बसा, त्यांची नावं लिहा. नाही मी तुम्हाला माफ केला, आजपासून तुम्ही सगळे मला माझे मुलांसारखे, ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता त्यांच्यासारखं म्हणा. त्यामुळे जसं आपण आपल्या मुलांवर, आपले पार्टनरवर, आईबाबांवर प्रेम करतो तसं सगळेवर प्रेम करा. आपलं काम व्यवस्थित करत जावा, बिझी राहावा आणि फ्रेश फूड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पाणी भरपूर पीत जावा, एक्सरसाइज करा आणि स्लीप सायकल व्यवस्थित ठेवा. एवढं तुम्ही पाळलात का नाही
तुम्हाला कधी कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही. तुम्ही करून तरी बघा आणि महिनाभरानं मला सांगा. कुठल्याच डॉक्टरची गरज नाही तुम्हाला, कुठले मेडिसिनची गरज नाही तुम्हाला, काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुम्ही आनंदी राहणार, तुम्ही हेल्दी राहणार. एवढं मात्र स्ट्रिक्टली फॉलो करायचं. डोंट हेट एनीवन, ट्रीट एव्हरीवन विथ लव, बी बिझी, डोंट टेल लाईज, बी ट्रूथफुल. आणि तुमचं लाईफस्टाईल, स्लीप सायकल व्यवस्थित हे करा. अँड सी दॅट नो डिझीज विल डेअर टू टच यू. हॅव ए गुड डे.